क्लिनिकली इम्पॉर्टंट श्लोक्स डे 2. तर इथे आज आपण 5 श्लोक्स कोणते बघणार आहोत. पित्तवृद्धी, पित्तक्षय, कफवृद्धी, कफक्षय. लास्ट व्हिडिओमध्ये आपण वातवृद्धी, वातक्षयचे बघितले. मग असे टोटल आपले दोषवृद्धिक्षयचे श्लोक कंप्लीट होतात. आणि 5th श्लोक आपण बघणार प्रकोप अवस्थेचा. आणि लास्ट व्हिडिओमध्ये आपण क्षय अवस्थेचं बघितलं. ओके, तर सगळ्यात पहिला श्लोक घेऊया. पित्तवृद्धीची लक्षणं. ओके, शरीरात पित्तवृद्धी झाली तर काय कोणती लक्षणं दिसतात. तर पीत, विणमूत्र, नेत्र, त्वक, शुत्रदाह, अल्पनिद्रता. ओके, आता पीत, विणमूत्र. पीत म्हणजेच काय. पीत म्हणजेच पिवळा रंग. ओके, येल्लो डिस्कलरेशन ऑफ वॉट. विणमूत्र. विण म्हणजेच काय. तर वीट म्हणजेच पुरुष किंवा शकृत बोलू शकतो आपण. म्हणजेच काय, फीसेस. तर फीसेस जे असतात त्यांना येल्लो कलर येतं. मूत्र जे असतं त्याला येल्लो डिस्कलरेशन होतं. नेत्र, त्वचा ह्याच्यात येल्लो डिस्कलरेशन होऊन जातं पित्त वृद्धीमुळे. ओके, आणि नंतर शुद्ध त्रुट, दाह, अल्पनिद्रता. शुद्ध म्हणजेच काय, शुद्धा. भूक जास्त लागते. का, कारण की पित्त वाढलं म्हणजेच अग्नी जास्त प्रदीप्त झाला आहे, त्यामुळे पचन लवकर होतं तेवढंच. त्यामुळे वारंवार भूक लागते, सारखी भूक लागते. आणि तृष्णा. त्रुट म्हणजेच तृष्णा, म्हणजेच तहान देखील जास्त लागणार ऑब्व्हियसली. पित्ताचा काय, उष्ण तीक्ष्ण गुण असल्यामुळे. दाह आणि अल्पनिद्रता. दाह म्हणजेच काय, बर्निंग होणार, बर्निंग सेन्सेशन्स होणार अख्ख्या बॉडीला, हातापायातून आग निघणार. नंतर अल्पनिद्रता का असेल, कारण की त्याला ऑलरेडी खूप उष्णता झाली आहे, म्हणजे त्याचं अस्वस्थ पूर्ण शरीर झालं आहे आणि मन देखील त्याचं अस्वस्थ झालं आहे, त्यामुळे त्याला योग्य प्रकारे निद्रा नाही लागणार. ओके, त्याच्यानंतर आहे पित्तक्षय झाला असेल तर काय होऊ शकतं. पित्ते मंदो अनलह. अनल म्हणजेच काय, अनल म्हणजेच अग्नी, अनिल म्हणजेच काय, तर वायू. तर पित्तदोष, जर पित्तदोषाचा क्षय झाला आहे, पित्त आणि अग्नीचा देखील संबंध असतो. पित्त अग्नी वेगवेगळे असतात. तर पित्तक्षयामुळे अग्नीचा देखील क्षय होणार आहे, अग्नी मंद होणार आहे. देन शीतम प्रभाहानी. शीतम प्रभाहानीचं अर्थ काय. शीतम अर्थात पित्तक्षय झाला आहे म्हणून पित्ताचा उष्णगुण देखील कमी झाला आहे, बरोबर. तर त्यामुळे काय होतं, सतत थंडी वाजत असते. शीतम म्हणजे सतत थंडी वाजत असते, उष्णता कमी झाली शरीरातली म्हणून. त्यानंतर आहे प्रभाहानी. प्रभा म्हणजेच काय, तर त्वचेची जी कांती असते, लश्चर बोलू शकतो आपण स्किनचा, तो काय होतं, त्याला हानी होते, म्हणजे तो कमी होऊन जातो. एकदम निस्तेज त्वचा दिसायला लागते. का बरं, कारण की त्वचेमध्ये कोणतं पित्त असतं, पित्ताचा एक प्रकार भ्राजक पित्त हा त्वचेमध्ये असतो. ओके, नंतर कफवृद्धी क्षय लक्षणं. कफाची जर शरीरात वृद्धी झाली तर काय होऊ शकतं, कोणती लक्षणं दिसू शकतात. तर श्लेष्मा, अग्निसदन. श्लेष्मा हे कफासाठी दुसरं नाव आहे. ओके, आता अग्निसदन होऊ शकतं. आता श्लेष्मा म्हणजेच कफ म्हणजे काय, तर जलधिक्य, त्याच्यात जल महाभूत खूप आहे. तर कफ इज नथिंग बट जल आहे. ओके, तर आपण आगीवर जर पाणी ओतलं तर आग काय होणार, विझून जाणार. तसंच श्लेष्म वृद्धी झाली आहे शरीरात तर काय होणार, अग्नी सदन होईल. सदन म्हणजेच काय, अग्नी मंद होऊन जाईल आणि अग्नीचा नाश होऊ शकतो. आणि मग प्रसेक म्हणजेच काय, तर सलायवेशन, लालास्त्राव, एक्सेस ऑफ सलायवेशन होऊ शकते. अगेन का, तर जलांश जास्त वाढणार आहे. ओके, नंतर प्रसेक आलस्य म्हणजेच काय, तर आळशीपणा येऊन जातो. का, कफाचा गुरुगुण प्रामुख्याने दिसून येतो, गुरुगुणाचं डॉमिनन्स होऊन जातं. देन गौरव म्हणजेच काय, जडता, शरीर अख्खं जड पडतं. नंतर काय, शैत्य, श्लथांगत्वम, श्वासकास, अतिनिद्रता. श्वेत्य म्हणजेच काय, तर त्वचेवर व्हाईट, म्हणजे त्वचा एकदम पेलॉर पडून जाते. पेलॉर काय असतं, तर त्वचा एकदम पेल होऊन जाते, एकदम व्हाईट कलरिश त्वचा होऊन जाते. त्याच्यानंतर शैत्य म्हणजेच काय, थंडी वाजते अधिक प्रमाणात. का, तर कफाचा शीत हा गुण आहे. ओके, त्यामुळे थंडी वाजते अधिक प्रमाणात. श्लथ अंगत्व म्हणजे अंग शिथिल होऊन जातं एकदम. ओके, का, कफ व मेद या दोघांचा काय आहे, आश्रय संबंध आहे. कफवृद्धी झाल्यामुळे मेदवृद्धी देखील होईल आणि त्यामुळे अंग एकदम शिथिल होऊन जाणार. ओके, श्वास कास, अतिनिद्रता. श्वास म्हणजेच उरप्रदेशी, हृदय हे कफाचे किंवा रसाचे स्थान आहे. ओके, तर त्यामुळे जर कफवृद्धी झाली आहे तर त्यामुळे उरप्रदेशी एकदम खूप जड वाटणार. त्यामुळे श्वास घेण्यास ते जे प्राणवाहू स्रोत असतात ना, तिथे पूर्णपणे कफ साठलेला असणार. त्यामुळे आपण जे इनहेलेशन एक्झलेशन करतो ना, ते बरोबर होणार नाही. त्यामुळे श्वास घेण्यास आपल्याला खूप प्रॉब्लेम होतो.
आणि मग कास, कास म्हणजेच काय असतं तर कफ, खोकला असतो. कास म्हणजेच खोकला असतो. तर कफज कास इथे दिसून येईल. का तर बॉडीची एक स्वतःहून इनव्हॉलेंटरीली ॲक्शन असेल तो कफ उर प्रदेशातला बाहेर काढण्यासाठी. म्हणून इथे जो कास असेल कफवृद्धीमध्ये तो कफज कास असेल. नंतर अतिनिद्रता, गुरुगुण खूप जास्त झाला आहे तर त्यामुळे बॉडीमध्ये गुरुगुण जास्त झाल्यामुळे अतिनिद्रता हे लक्षण दिसून येते. पित्तामध्ये अल्पनिद्रता पाहिलं. ओके हां. नंतर कफ क्षय झाल्यामुळे काय होऊ शकतं, कफे भ्रमे, श्लेष्मा आशयानाम शून्यत्वम, हृदद्रव श्लथसंधिता. पहिलं तर कफे भ्रमे, भ्रम हे लक्षणं दिसून येतं. आता कफ म्हणजेच जलांश शरीरातला एकदम कमी झाला आहे त्यामुळे काय होणार, जिथे जिथे ते कफ असतो तिथे तिथे तो कफ आता नसणार आहे, क्षय झाला आहे त्याचा. त्यामुळे तिथे तिथे अजून पोकळी निर्माण होणार आहे. पोकळी निर्माण झाली त्यामुळे वात वाढणार आहे तिथला. त्यामुळे भ्रम हे लक्षण सगळ्यात पहिलं तर दिसून येते जर शीर प्रदेशातला कफ पूर्णपणे क्षय झाला आहे त्याचा. तर श्लेष्मा आशयानाम शून्यत्व, आशय म्हणजेच जे कोष्ठ आशय, आमाशय, पक्वाशय या प्रदेशी जो काही कफ आहे तो त्याचा क्षय झाला असेल तर काय होणार, शून्यत्वम, तिथे शून्यत्व, तिथे खालीपणा आपल्याला जाणवणार आहे. ओके. नंतर हृदद्रव, हृदद्रव म्हणजेच काय, हृदयाच्या ठिकाणी उर प्रदेशी जो काही कफ असेल तो कमी झाल्यामुळे काय आपल्याला तिथे हलका उर प्रदेशी एकदम हलकं हलकं जाणवणार आहे. आणि श्लथसंधिता म्हणजेच काय, संधींच्या ठिकाणी जो कफ आहे श्लेषक कफ, तिथला कफ जर नाहीसा झाला किंवा त्याचा क्षय झाला तर तिथे तिथल्या ज्या संधी आहेत त्या शिथिल पडून जातील, एकदम वीक होऊन जातील. ओके. लास्ट आहे प्रकोप अवस्था. प्रकोप अवस्थेची लक्षणं. प्रकोप काय असतं, दोषांची अतिप्रमाणात वृद्धी, क्षय काय होतं थोड्या प्रमाणात वृद्धी. तर ते कसं करणार प्रकोप अवस्था, कोष्ठतोद संचारण, अम्लिका पिपासा परिदाह, अन्नद्वेष हृदय उत्क्लेदश्च जायन्ते. आता कोष्ठतोद म्हणजेच काय, तर कोष्ठ काय होतं आपण पेरिटोनियम कन्सिडर केलेलं, त्याच्या ठिकाणी तोद म्हणजेच काय वेदना होतात. तर हे कोष्ठाच्या ठिकाणी काय असतं प्रामुख्याने वातदोष. वातदोषाच्या प्रकोपामुळे कोष्ठ तोद होऊ शकतं, संचारण तिथे वातसंचार होऊ शकतो. हे दोन पहिली लक्षणं कोणाची आहेत, वातदोषाच्या प्रकोपाची. नंतरची जी दोन लक्षणं आहेत कोष्ठतोद, नंतर संचारण, नंतर अम्लिका पिपासा आणि परिदाह, ही जी तीन लक्षणं आहेत ती पित्तदोषाच्या प्रकोपामुळे होतात. अम्लिका काय असतं, अम्ल ढेकरणे, पिपासा खूप जास्त तहान लागणे, परिदाह म्हणजेच पूर्ण शरीरात दाह निर्माण होणे, बर्निंग सेन्सेशन्स होणे. ठीक आहे. हे झाले तीन पित्त प्रकोपाची लक्षणे. आता कफ जर प्रकोप झाला आहे, कफाच्या प्रकोप अवस्थेची लक्षणं काय आहेत, अन्नद्वेष होतो. का, कफ गुरु असतो खूप, तर ऑलरेडी शरीरात एवढं गुरुत्व वाढल्यामुळे आपल्याला काही स्वीकार नाही करावं असं वाटत आहे बाहेरचं अन्न. ठीक आहे. हृदय उत्क्लेदश्च म्हणजेच काय, तर हृदयाच्या ठिकाणी जो कफ आहे तो वाढल्यामुळे तिथे काय होतं आहे, तर हृदयाचं पाल्पिटेशन्स, हृदय छातीत धडधडणं बोलतात ना, ते एक सिम्टम दिसून येतं. ठीक आहे. आणि उत्क्लेश म्हणजेच नॉशिएटिक फील होतं. ठीक आहे. म्हणजे आपल्याला तो कफ शरीरातून बाहेर काढायचा आहे, शरीराची एक प्रतिक्रिया असते. ओके. तर हे 5 श्लोक आहेत आजचे. थँक्यू.